भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी शिर्डीमध्ये येत साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं आहे। दर्शनाच्या नंतर तावडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राजकीय विषयावर भाष्य करणं मात्र टाळलं। महाराष्ट्रातील जनतेनं आमच्यावर जो काही विश्वास दाखवला आहे तो सार्थ करण्याची आणि राज्य सरकारला 5 वर्ष गोरगरीब जनतेची कामं करण्याची शक्ती मिळावी अशी प्रार्थना साईचरणी केल्याचं विनोद तावडे म्हणाले। आज शिर्डीमध्ये येऊन साईबाबांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतलं जे प्रसन्न वाटतं, एक ऊर्जा मिळते आणि खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेने इतकं जबरदस्त आमच्यावर विश्वास दाखवला आहे, तर त्या विश्वासाला सार्थ ठरू असं काम करण्याची शक्ती साईबाबांनी द्यावी अशी प्रार्थना केली आहे। आणि हे राज्य सरकार गोरगरीब सामान्य माणसासाठी जसं साईबाबांनी काम केलं त्या प्रेरणेतनं पुढचे 5 वर्ष नक्की काम करेल आम्हाला विश्वास आहे आणि त्यासाठी आज बाबांचे आशीर्वाद घेतले। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेले विनोद तावडे हे साईबाबांचे भक्त असून आपल्या पत्नी समवेत त्यांनी साई दर्शनासाठी हजेरी लावली। साईबाबांच्या दर्शनानंतर साईबाबा संस्थांच्या वतीनं प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचा सत्कार केला। यावेळी प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे सिनारे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी, मंदिर विभाग पर्यवेक्षक राजेंद्र पवार उपस्थित होते। एस्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।